अमरावती शहराजवळ असलेल्या वडगाव मावरे परिसरामध्ये जर आपण पाहता मोठ्या प्रमाणावर गिट्टी खदान आहे, स्टोन क्रेशर आहे आणि या विरोधात जर आता आपण पाहिलं तर वडगाव मावरे परिसरामध्ये राहणारे नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहे आणि या ठिकाणी त्यांनी जे आहे ते चक्का जाम आंदोलन सुरू केलेलं आहे। स्वयंभू भवानी माता देवस्थान परिसरामध्ये जर आपण पाहता नवीन वस्ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहेत, अनेक कुटुंब या ठिकाणी राहतात, परंतु दुसरीकडे स्टोन क्रशर आहेत आणि त्या स्टोन क्रशरचे धुळीचे कण जे आहेत ते या संपूर्ण भागामध्ये पसरत आहेत, त्यामुळं वेगवेगळे आजार जे आहेत ते या भागामध्ये पसरल्याचा आरोप या नागरिकांनी केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या स्टोन क्रशर विरोधात जे आहे त्या ठिकाणी आंदोलन केलं जातात। भाजपचे नगरसेवक देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे। जे संपूर्ण प्लांट बंद झाले पाहिजे, स्टोन क्रशर बंद झालं पाहिजे अशी मागणी जी आहे त्या ठिकाणी केलेली आहे। धुळीमुळे जर आपण पाहिलं तर वेगवेगळे आजार देखील या भागामध्ये होत आहे। यापूर्वी जर आपण पाहिलं तर अनेकदा निवेदनं देखील या भागातल्या लोकांनी दिले, परंतु स्टोन क्रशर जे आहे ते अजूनही सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत भाजपच्या नगरसेविका आहेत, काय सांगणार ताई? आंदोलन केलं जात आहे, काय मागणी आहे? आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे। गेल्या अनेक वर्षापासून भवानी परिसर असो, कारण हा माझा प्रभाग आहे, PDMC प्रभागाची मी नगरसेविका आहे आणि या प्रभागामध्ये माझा हा भवानी परिसर आणि समोर तुम्हाला दिसत आहे वडगाव हे गाव येत आहे आणि या गावातील आणि या परिसरातील नागरिकांचा गेल्या अनेक वर्षापासूनचा हा संघर्ष आहे। या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत आहे क्रशर आहे, RMC प्लांट आहे आणि या परिसरात राहणाऱ्या लोकांना अनेक म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मला आठवतो 2017 मध्ये मी जेव्हा नगरसेविका झाली तेव्हा या भागातले 2 वृद्ध लोक या त्रासापायी, फुफ्फुसाच्या त्रासापायी मेले सुद्धा आहे। अतिशय कठीण अशी समस्या आहे। लोकांच्या आरोग्यासोबत हे क्रशरवाले खेळत आहे। खऱ्या अर्थानं यांना कुठल्याही प्रकारची परवानगी नाही। त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण याचं पूर्ण उल्लंघन केलेलं आहे। शटीचं सगळं म्हणजे त्यांनी उल्लंघन केलेलं आहे आणि त्या कुठल्याही नियमामध्ये बसत नाही। माझी या आंदोलनाच्या माध्यमातून एकच विनंती आहे की शहरापासून दूर म्हणजे गावापासून दूर हे क्रशर आणि RMC प्लांट असला पाहिजे। या ठिकाणी लोक राहतात, लोकांच्या आरोग्याला अतिशय धोका आहे। रोज शाळकरी मुलं येणं जाणं करतात, कॉलेजच्या विद्यार्थी या ठिकाणाहून जातात। आमच्या बऱ्याच महिला बिझीलँड सिटीलँडमध्ये सर्व्हिस करतात, त्या या ठिकाणी येऊन जातात आणि हा बघा आतमध्ये जो परिसर आहे या परिसरामध्ये सगळे लोक राहतात। तेव्हा एकच विनंती आणि वारंवार गेल्या अनेक वर्षापासून हा आमचा संघर्ष आहे। वारंवार आम्ही आता पालकमंत्री आले होते तेव्हाही त्यांना निवेदन दिलं आम्ही 18/2ला, परंतु त्यांनी सांगितलं अधिकाऱ्यांना की या संदर्भातले जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बसून एक मीटिंग घ्या, परंतु मीटिंग घेतली नाही आणि जेव्हा आम्ही या ठिकाणी बसणार असं कळलं तर तेव्हा आता त्यांनी 27 तारखेला मीटिंग ठेवली। त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की नंतर घेण्यापेक्षा मग आधी घ्या ना, काय निर्णय गेलेला या संदर्भातला तो आम्हाला सांगा। काय भूमिका असणार आहेत? प्लांट बंद झाले नाहीत, बंद झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, कारण गेल्या अनेक वर्षापासूनचा संघर्ष आहे, हे इथून अटले पाहिजे। गावाच्या बाहेर यांचं क्रशर आणि RMC प्लांट होईपर्यंत आम्ही हे आंदोलन तसंच ठेवणार आहोत। काही आंदोलक आहेत, काय सांगणार? गेल्या अनेक वर्षापासून या भागातले लोक लढतायत, हा इथले प्लांट बंद झाले पाहिजे, स्टोन क्रशर, काय भूमिका आहे तुमची? चक्का जाम आज तुम्ही सुरू केलाय। अनेक वर्षापासून मी हे निवेदनं दिलेली आहेत, इथच्या रहिवाशांनी दिले आहे, ग्रामपंचायतनी पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु न्यायप्रणाली खरंच आंधळी आहेत। त्या आंधळ्या न्यायप्रणालीचा डोळ्यावरची पट्टी काढण्यासाठी आज इथे आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाची खबर यांनी आज स्टोन क्रशरवाल्यांना दिली आहे। यावरून आमच्या लक्षात येते की यांचा साठागाठा आंदोलनकारांचा यांचा साठागाठा सर्व अधिकाऱ्यांशी आहेत। कशी काय यांना खबर मिळाली की आज आंदोलन करणार आहेत? कुठल्याही अधिकाऱ्यांनी 18/2ला पत्र दिलं होतं पालकमंत्र्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून, पण पालकमंत्र्यापर्यंत इथला कुठलाही अधिकारी कुठलीच योजना पोहोचत नाही, कुठलीच माहिती पोहोचत नाही, हा आमचा इथले आरोप आहेत। की पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं जनसंवाद मेळाव्यात लोकांच्या तक्रारी सोडवा, यांनी कुठलीही तक्रार सोडली नाही 18/2 पासून। आता आम्ही 18/2 नंतर आंदोलनाची त्या दिवशी नोटीस द्यायला गेलो, तहसीलदारांनी सांगितलं 27 तारखेला आम्ही मीटिंग ठेवू। अरे 25 तारखेला आम्ही मरून राहिलो, 27 तारखेला मीटिंग ठेवून काय फायदा आहे? तुम्हाला मीटिंग ठेवायची होती 24 तारखेला ठेवायची होती, पण कुठल्याही प्रकारची यांनी हायगड ठेवली नाही। येत्या काळामध्ये आता आम्ही स्वतः त्रास भोगणार नाही, येत्या काळामध्ये आम्ही हे आमचे राख आणि इथचे क्रशर युनियनची धूळ घेऊन तहसीलमध्ये हे धूळ वाऱ्याच्या वेगाने फैलवू। आज जो त्रास आम्ही सहन करतोय ना, तो त्रास आम्ही आता अधिकाऱ्याला सहन करायला लावू। आम्ही त्रास सहन करतोय, येणारी पिढी आमची इथली अपंग पैदा होईल, येणारी पिढी आमची इथली आंधळी पैदा होईल। हे सांगतात की या विकासासाठी यांच्याकडून पैसा मिळतात, यांच्याकडून टॅक्स मिळतात, आमच्या जीवाचा टॅक्स देतात का हे लोक? आमचा जीव भरून देईल काय? आमची मागणी राहील
महानगरपालिकेच्या तर इंजिनियरला समजत नाही, रेसिडेन्शियलच्या बाजूनं इंडस्ट्रीयलच्या बाजूनं रेसिडेन्शियल परमिशन कशी देत आहेत. एक तर हे अनैतिक असेल, नाही तर हे नैतिक असेल. रेसिडेन्शियलच्या बाजूनं इंडस्ट्रीयल राहतो कसा? वडगावात येण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. रेवसा 2500-3000 स्क्वेअर फुटवर पोचलेला आहे. रेवसा अमरावतीपासून 20-22 किलोमीटर आहे. अवघ्या 7 किलोमीटर वडगाव मावरे आहेत. या वडगाव मावरेला जाण्यासाठी साधा रस्ता नाही आहेत. शहरापासून सर्वात जवळचं गाव आहे, पण गावात कुठलीच सुविधा नाही. कशामुळं? तर या स्टोन क्रेशरमुळं. काय मिळतं या स्टोन क्रेशरपासून आम्हाला? काय मायनिंगचा आम्हाला निधी मिळतोय? काय 20,000चा निधी वार्षिक आम्हाला देतो, 20 लाखाचा निधी वार्षिक देतोय आणि 20 कोटी रुपयाचं आमचं आरोग्य खराब करायच्या मागं लागले. आम्हाला RMC नको आहेत. संपूर्ण विकासाला आळ जायचा प्रयत्न झाला तरी चालेल, आम्ही संपूर्ण गाव रस्त्यावर उतरू, पण आता स्टोन क्रेशर इथे चालू देऊ नये. संपूर्ण जिल्ह्याने स्टोन क्रशर जे आहे ते चालू देणार नाही. आमच्या जीवाशी जो खेळ आहे तो थांबवला पाहिजे अशी भूमिका जी आहे ते या भागातल्या नागरिकांनी घेतलेली आहे. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.